आणि आघाडीची अत्यंत मोठी बातमी, पाकिस्तान विरोधात बलोच आर्मी आता वरचढ ठरलेली आहे। ज्या बलोच आर्मीने पाकिस्तानला घेरलेलं होतं त्या पाकिस्तानच्या 1/3 भागावर बलोच आर्मीने कब्जा केलाय। त्यामुळे पाकिस्तानमधून अत्यंत मोठी अपडेट, सैनिक बलुचिस्तानमधील चौक्या सोडून पळाले आहेत। पाकिस्तानची मोठी नामुष्की, पाकिस्तानच्या आर्मीचे सैनिक चौक्या सोडून अक्षरशः त्यांनी पळ काढलाय। त्यामुळे बलोच आर्मी आता पाकिस्तानवर सरस ठरलेली आहे, वरचढ ठरलेली आहे। मगाशीच बलोच आर्मीने निशाणा केलेला होता पाकिस्तानी सैन्याला आणि आता 1/3 भागावर, पाकिस्तानच्या 1/3 भागावर कब्जा केला असा दावा बलोच आर्मी करते। त्यामुळे बलोच आर्मीने पाकिस्तानच्या नाकात दम आधीच आणलेला होता आणि आता एक मोठा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडनं, कारण पाकिस्तानी सैनिक बलुचिस्तानमधल्या चौक्या सोडून पळाले आहेत अशी आताची बातमी आहे। त्यामुळे बलोच आर्मी आता सरस ठरते, वरचढ ठरते। 1/3 भागावर हा कब्जा पाकिस्तानच्या केल्याचा एक मोठा दावा पाकिस्तानच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमधनं करण्यात येतो। त्यामुळे आधीच भारतीय सैन्याकडनं चौबाजूनी कोंडी आणि आता बलुचिस्तान आर्मीने देखील 1/3 भाग म्हणजे पाकिस्तानचे आता तुकडे पडायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। हा दावा जर समोर येत असेल तर संदीप रामदासी यांच्याकडे जाणून घेऊ। संदीप, आपणच एक रिपोर्ट दाखवलेला होता, कदाचित 4 तुकडे पाकिस्तानचे होऊ शकतात आणि तिकडेच कुठेतरी आता पाकिस्तानची वाटचाल म्हणायला हवी। संदीप, 4 किंवा कदाचित 5 पण तुकडे झाले तर आश्चर्य वाटायला नको अश्विन, कारण बलुचिस्तान हा पाकिस्तानचा जेवढा भूभाग आहे त्याच्यात जवळपास 50% हा बलुचिस्तान आहे। आणि आपण आत्ता जी थोड्या वेळापूर्वी तू जी ब्रेकिंग सांगत होतास की क्वेटामध्ये ज्या पद्धतीनं बलोच आर्मी ही सक्रिय झाली आहे, त्यानंतर गेले काही दशकं, त्यातही गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं बलोच आर्मी पाकिस्तानच्या आर्मीवर, ती त्यांच्या चौक्यांवर, त्यांच्या वेगवेगळ्या इमारतींवर ज्या पद्धतीनं हल्ले करत आहे, तर ते बघता बलुचिस्तान आझादी ज्याला म्हणता येईल, म्हणजे पाकिस्तानचं जे सगळं चालू होतं की इकडे त्यांनी काश्मीरमधल्या नवयुवकांना भुलवून फसवून त्यांना जिहादचं स्वप्न दाखवून भारताच्या विरुद्ध वापरायचं आणि आझादीचे नारे लावायचे, हा खेळ आपण पाहिला अनेक दशकं। तो खेळ कुठेतरी आता त्यांच्यावरच उलटताना बलुचिस्तानच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतोय असं आपल्याला म्हणता येईल। आत्ता संध्याकाळपासून ज्या बातम्या येत आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये बलूच आर्मीनं हे हल्ले केलेले आहेत आणि त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या ज्या चौक्या आहेत, जे ठिकाणं आहेत, त्या हळूहळू पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। आणि आता जो दावा आपण दाखवतोय त्यानुसार 1/3 भाग हा बलुचिस्तान आर्मीनं हा ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरे संदीप, ज्या पद्धतीने आता बलोच आर्मीने एक प्रकारे कंट्रोल घेतलेला आहे, आधीच भारताने नाकात दम आणलेला होता, मग भूदल असेल, हवाई दल असेल, नौदल असेल, आणि आता बलोच आर्मीने एक प्रकारे कंट्रोलच घेतला। त्यामुळे आता पाकिस्तानला अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्याच निस्तरण्यामध्ये आणखी काही तास जाणार आहेत पुढचे। संदीप, नक्कीच, आणि आपण जे म्हणतोय की अजून भारतीय लष्करानं, नौदलानं किंवा वायुसेनेनं आपल्या ड्रोन्सनं पाकिस्तानची ही सगळी महत्त्वाची शहरं आहेत तिथं नेमकं काय धुमाकूळ घातलाय ते चित्र पण येत्या 2-3 तासात स्पष्ट होईल। त्याचं चित्रसुद्धा आपल्याला पहाटेपर्यंत पाहायला मिळणार आहे। त्याला एक जोड म्हणून बलुचिस्ताननं ही संधी साधून बलुचिस्तान पुन्हा एकदा पाकिस्तान आर्मीच्या कब्जामधून, ताब्यामधून स्वतंत्र करण्याचं त्यांचं जे अनेक दशकांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं कुठंतरी हे एक छोटंसं पाऊल टाकलंय असं आपल्याला म्हणता येईल। अश्विन, खरं संदीप, पाकिस्तानच्या बलोच आर्मीचा एक मोठा दणका, हा मोठा झटका म्हणावा लागेल पाकिस्तानला, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तान कुरापती करत होतं, आताही देखील थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की सीमेवरनं घुसखोरी करण्याचा, दहशतवादी सोडण्याचा एक प्रयत्न तो फ्लॉप ठरला, ते सपशेलपणे तोंडावर आपटले। आणि आता इकडे बलोच आर्मी, ज्या बलोच आर्मीने आक्रमक भूमिका घेतलेली होती पाकिस्तान विरोधात, पाकिस्तानी सैन्याला ज्या पद्धतीने त्यांनी जेरीस आणलेलं होतं, आणि त्याच्यानंतर आता 1/3 भाग जो आहे तो आता ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलेला आहे, आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता पाकिस्तान जो आहे तो प्रत्येक मिनिटागणिक त्याचे तुकडे होण्याच्या मार्गावर, जसं संदीप आपण म्हणतोय 4 किंवा 5 तुकडे कदाचित। त्यामुळे पाकिस्तानचा पराभव, पाकिस्तानने आता पूर्णपणे धारातीर्थी पडणं, शरण येणं, किंवा काय म्हणूया आपण चारी मुंड्या चित होणं, ही आता इट्स अ मॅटर ऑफ टाइम असं म्हणावं लागेल। संदीप, नक्कीच, आणि पाकिस्ताननं कायम आरोप केलेला आहे की भारतानं बलुचिस्तानला पाठिंबा दिलेला आहे। त्यात किती तथ्य आहे काय नाही हा भाग आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू, पण भारत हा पाकिस्तानच्या जुलमांच्या विरोधात बलुचिस्तानचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा ते कुठल्याही पातळीवरचे असतील तर त्यांना कायम भारताचा हा सहानुभूती, सपोर्ट, पाठिंबा या दृष्टीने राहिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि बलूच पीपल ज्याला म्हणतो आपण, बलुचिस्तानमधले जे लोक आहेत
तर त्यांचाही एक सॉफ्ट कॉर्नर हा भारताच्या बद्दल राहिलेला आहे. कारण पाकिस्तानमधनं निर्माण होणारा दहशतवाद काय करू शकतो, पाकिस्तान आर्मी कशा पद्धतीने अत्याचार करू शकते, याचा पुरावा म्हणूया, याचा अनुभव म्हणूया, हा सगळ्यात जास्त ज्या लोकांना असेल त्यामध्ये बलोच हे एक आहेत, ही जमात एक आहे आणि त्यांचं आणि भारताचं एक जुनं नातं सुद्धा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारतापासूनच वेगळा झालेला कालपर्यंत म्हणजे 47 पर्यंत भारताचाच एक प्रांत असलेला, भारताचाच हा भाग होता, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल. त्यामुळं कुठं ना कुठं एक जुनं एक कनेक्शन एक तिथं आहे. ते मानणारे बलोच लोकसुद्धा भरपूर आहेत आणि त्याचं त्यांनी वेळोवेळी भारताला ज्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे त्याच्यातनं पण प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे, ते पण आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला पाकिस्तान समोरचे जे संकट आहेत ते फक्त भारताच्या ह्या त्रिशक्तीचं नाही आहे, तर त्याला कुठंतरी एक बलुचिस्तानची पण जोड, त्यांच्या अंतर्गत जे काही भांडणं चालू आहेत ती संधी साधून बलोच आर्मीसुद्धा बलुचिस्तानवरचा आपला दावा, बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचं आपलं स्वप्न कुठेतरी पूर्ण करून घेण्याच्या दिशेने पावलं टाकते असं आपल्याला म्हणता येईल. खरंय संदीप, आपल्या सोबतच राहा, एक मोठी अपडेट येते ती वाचूया आणि मग पुढे जाऊया आपण. तर पाकिस्तानच्या 1/3 भागावर बलोच आर्मीने कब्जा केलाय. या घडीची मोठी अपडेट. ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका बलोच आर्मीने घेतलेली होती आणि बलुचिस्तानमधले पाकिस्तानी सैनिक आता चक्क चौक्या सोडून पळाले. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळील भाग बलोच आर्मीच्या ताब्यात गेलेला आहे. या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज. केच, मस्टंग आणि कच्छीमध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवून लावलेलं आहे. कालच सकाळी पाकिस्तानच्या 14 सैनिकांना ब्लास्ट करून बलोच आर्मीने ठार केलेलं होतं आणि आता बलोच आर्मीने 1/3 ठिकाणी दावा केलेला आहे की आपण तो भाग ताब्यात घेतला. अनेक ठिकाणी पाकचे झेंडे काढून आपले झेंडे फडकवले आहेत. 11 मार्च 2025 मध्ये जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलेलं होतं आणि आता पाकिस्तानला बलोच आर्मीने एक मोठा झटका, मोठा दणका दिलेला आहे. एक प्रकारे 1/3 भागावर बलोच आर्मीने कब्जा घेणं ही पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत मोठा झटका देणारी गोष्ट आहे. सैनिक पळून जात आहेत आणि 1/3 भाग जो पाकिस्तानचा आहे त्याच्यावर आपण कब्जा घेतलेला आहे असा बलोच आर्मीचा दावा आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळचा हा भाग आणि तिकडे बलोच आर्मी ताब्यात घेते. केच, मस्टंग, कच्छी इकडे पाकिस्तानला पळवलंय, लोळवलंय असं आपण म्हणूया. कालच सकाळी पाकिस्तानच्या 14 सैनिकांना ब्लास्ट करून ठार केलेलं होतं आणि आता पुढचं पाऊल म्हणजे पाकिस्तानचा प्रदेशच त्यांनी ताब्यात घेतलाय. पाकचे झेंडे काढून बलूच आर्मीचे झेंडे फडकवलेले आहेत. संदीप,